नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रो, इंडियन रेल्वे कडून आयटीआयच्या स्टुडंटला एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे. ही एवढी चांगली संधी आहे आणि प्रचंड चांगली तुम्हाला सॅलरी मिळणार आहे. राईट? याच असिस्टंट लोको पायलटच्या जॉबमध्ये एवढे प्रचंड अलाउन्सेस मिळतात. तुम्ही रात्रीला ट्रेन चालवत असाल तर वेगळे अलाउन्सेस मिळतात. त्यानंतर तुम्ही 2-2, 3-3 दिवस प्रवासात असणार आहात तर वेगळे अलाउन्सेस मिळतात. म्हणजे खूप चांगली सॅलरी तुम्हाला या पोस्टला मिळणार आहे. तर आयटीआय मध्ये तुमची कुठली ट्रेड असायला हवी जेणेकरून तुम्ही असिस्टंट लोको पायलट साठी अप्लाय करू शकता, तर मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगणार आहे. आणि हे पण लक्षात घ्या की मराठी मीडियम मध्ये सुद्धा तुम्ही ही असिस्टंट लोको पायलटची एक्झाम देऊ शकता. तर चला मित्रो, आपण बघू की ही संधी काय. त्या अगोदर आपण इग्नाइट अकॅडमी मार्फत एक रेकॉर्डेड बॅच टाकतोय. तुम्हाला लाईव्ह बॅच मध्ये इंटरेस्ट असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक सुद्धा मी दिलेली आहे. कशाची लिंक आहे तर ती एक गुगल फॉर्मची लिंक आहे. तुम्हाला लाईव्ह बॅच हवी असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा डेटा द्या. आपण लाईव्ह बॅच बद्दल सुद्धा विचार करू. रेकॉर्डेड बॅचची फीस मात्र आपली 999 रुपये आहे. व्यवस्थित तुम्हाला टू द पॉइंट व्हिडिओज मिळतील. त्याच सोबत एक चांगली टेस्ट सिरीज सुद्धा मिळेल. याचा व्हिडिओ सुद्धा पॅटर्न वगैरे काय असेल त्याचे सेपरेट व्हिडिओ आपल्या युट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर मी घेऊन आलेलो आहोत. त्याच सोबत बघा, सीबीटी 2 आणि सीबीटी 1 ची कंबाईन बॅच आपण टाकलेली आहे. ते 1999 रुपयामध्ये आहे. सीबीटी 2 चा थोडासा सिलेबस वेगळा आहे. मॅथ आणि रिझनिंग सेम आहे, पण त्याच्यासोबत थोडंसं इंजिनिअरिंगचा पार्ट, आयटीआय रिलेटेड, कॅल्क्युलेशन रिलेटेड, ड्रॉइंग रिलेटेड तो पार्ट आहे. त्याच सोबत तुम्हाला एक क्वालिफाईंग पेपर राहतो पार्ट बी चा, तो सुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. म्हणजे असिस्टंट लोको पायलट साठी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सीबीटी 1 आणि सीबीटी 2 मध्ये लागतात त्या सर्व या 1999 रुपयामध्ये दिलेल्या आहेत. कोर्सची लिंक आणि ऍपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे. आता बघा, कुठल्या ट्रेड मध्ये तुमचा आयटीआय असणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही असिस्टंट लोको पायलटला अप्लाय करू शकता. एक तर फिटर, दुसरा इलेक्ट्रिशियन, त्यानंतर इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिल राईट, त्यानंतर मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक रेडिओ आणि टीव्ही, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, मेकॅनिक मोटर व्हेकल, वायरमॅन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मेचर आणि कॉइल वाइंडर, मेकॅनिक डिझेल, हीट इंजिन, टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिक. या तुमच्या जवळपास 16 ट्रेड दिलेल्या आहेत. या 16 ट्रेड पैकी कुठल्याही एका ट्रेड मध्ये जर तुमचा आयटीआय झालेला असेल तर तुम्ही असिस्टंट लोको पायलटला अप्लाय करू शकता. आणि ही संधी तुम्ही सोडू नका. खूप चांगली संधी आहे. 5-5, 6-6 वर्षानंतर अशी संधी येते. 2018 मध्ये मागच्या वॅकन्सीज काढल्या होत्या. आताच्या वॅकन्सीज ह्या तब्बल 6 वर्षानंतर आलेल्या आहेत. 5696 वॅकन्सीज आहेत. पण या वॅकन्सीज वाढण्यासाठी प्रचंड प्रयत्न चालू आहेत आणि या वॅकन्सीज वाढतील याची पुरेपूर शक्यता आहे. त्यामुळे आलेली संधी सोडू नका. ओके, क्वचितच अशा संधी येतात. चांगला सॅलरीचा जॉब आहे, इंडियन रेल्वेचा जॉब आहे, जिथं तुम्हाला भरपूर सुविधा सुद्धा मिळणार आहेत. तर मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.